नमस्कार मित्रांनो, 26 जुलै प्रोमध्ये मारुती जीव देण्याचा प्रयत्न करतो. त्याला सगळेच समजवतात, पण मारुती मात्र खूप नाराज असतो. पारू म्हणते, बा तुला कामावर नाही जायचं का? मारुती म्हणतो, मला काहीच नाही करायचं. माझ्या पुरीचं लग्न होणार नसेल तर कशाला काय करू? मला तर आता जगण्याची पण इच्छा नाही आहे. पारू म्हणते, बा अरे असं काय करतोय? जीव देण्यासारखं एवढं काय झालं? मारुती म्हणतो, एवढं काय झालं म्हणजे? तुझं कधी बी लग्न होणार नाही ही छोटी गोष्ट आहे का? मारुती खूप अपसेट असतो. आता पारू त्याचा हातात घेते आणि म्हणते, बा मी तुला वचन देते, मी सगळं ठीक करणार. मारुती तिच्याकडे बघतो. पारू म्हणते, यापुढे तुझ्याकडं तक्रारीला कुठलीही जागा राहणार नाही. ज्या गोष्टीमुळे समज होत आहे ना, ती गोष्टच मी आज संपवणार आहे. आता पारू काय करणार? ह्यामुळे मारुती आणि गणी बघायला लागतो. पारू घरातून गेली नाही म्हणून दिशा आणि दामिनीची खूप तगमग चालू असते. दिशा म्हणते, ही मुलकिरण वाटते ना तेवढी साधी नाही आहे. बघितलं ना दामिनी, तिने कुणाला काही कळू दिलं नाही आणि या लग्नातून अलगद बाजूला झाली. आणि सगळा आरोप कुणावर आला? तर हरीशवर. तो मूर्ख हरीश, तो पण निघून गेला. दामिनी म्हणते, दिशा ते चिठ्ठीत काय लिहिलं असेल की हरीश पारूला सोडून लगेच निघून गेला? दिशा म्हणते, तेच ना, तेच कळत नाही आहे. पण दामिनी हे शोधून काढायलाच पाहिजे, नाहीतर आयुष्यभर ती पारू ह्या घरामध्ये राहून आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. दामिनी म्हणते, मला असं वाटतं नक्कीच ह्या पारूचं काहीतरी आहे, पण ती एवढी हुशार आहे ना, काही कळूच देत नाही. पण मला पण दामिनी म्हणतात. दामिनी, मी तिला अशी सोडणार नाही आहे. दिशा वाकडं तोंड करते आणि म्हणते, आधी काहीतरी कर. दामिनी म्हणते, दिशा म्हणते, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रेमळ मायाळू समजणाऱ्या पारूला स्वतःच्या बापाची काहीच किंमत नाही का? आणि तिचं खरं रूप समोर यायला हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.